नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं जायगावचं यात्रेचं मैदान संपन्न होते आणि आत्ता सध्या तुफान फॉर्ममध्ये असणारा असा वेगाचा बादशाच म्हणावा लागेल असा कारुंडे एक्सप्रेस चिक्या सलग तिसऱ्या मैदानात आज फायनलचा गुलाल घेतला. शेठजी नमस्ते. नमस्कार. सलग 3 मैदानामध्ये 9 मैदान झाले आता त्याचं की फायनलला तो आहे आता. एवढी कन्सिस्टन्सी तुम्ही म्हणता तसं की कुठेतरी आपण बैलगाडी मालक असले तर कुठे स्टॅटिस्टिकल डाटा पण आपला नोट करून ठेवला पाहिजे. 100% नोट करून ठेवलेला आहे. 24 मैदान पळालो. 20 मैदानात बैल आता गुल्लात ह्या वर्षामध्ये 7-1 नंबर आहे त्याच्यात. हा, कशी काय एवढी काय कन्सिस्टन्सी आणि अटील ड्रायव्हर आणि त्याची टीम पाठीमागं हा. पूर्ण कन्सल्टन्सी त्यांच्यामुळेच बैलाची आहे. बरोबर. आणि दादा नशीब लागतं असा नंदी मिळण्यासाठी आणि जेव्हापासून त्याला तुम्ही घेतलंय मला वाटते दहिवडीच्या इथे पुढचं एक मैदान होतं तिथेच तुमची खरेदी झाली. विरकरवाडीच्या मैदानात खरेदी केली. साधारणपणे माझ्याकडे आल्यापासून बैलाचे मिनिमम मला वाटतंय काहीतरी 65-66 गुलाल झाले बैलाच्यात. बरोबर. त्याच्यामध्ये बैलाचे 1 नंबर हे 34 झाली. बरोबर. माझ्याकडे आल्यापासून बैलाचे. त्या दिवशी कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान होतं तिथे पण 3 नंबरचा मानकरी झाला. हिंद केसरीच्या मैदानामध्ये 3 नंबर केला. तो एक वेगळाच आनंद होता. त्याविषयी काय सांगा? 100% 83 वर्षाची जुनी परंपरा होती. आज टॉप 5 मधलं ते मैदान असतं आपलं. बरं. आणि त्या मैदानाला गुलाल मिळणं ही खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगतो. बरं. आणि खूप मोठा आनंद झाला आम्हाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं अटील ड्रायव्हरच्या घरचं मैदान होतं. ड्रायव्हरांचं 6-1 नंबर होते आणि 6-1 नंबर चिकन त्यांना करून दिला. बरोबर. आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं? आज नियोजन म्हणजे बैलाचं त्यांना आपल्याला बैल द्यायचा होता कारण आपली ती गावलीच आहेत बरं का. 1.5 वर्षापासून ती बैल मागतात. पण योग आज जुळून आला आमचा पळण्याचा. छान बैल पळाला. आज कुणासोबत पाहिलं? आज पाखऱ्या दहीगावचा पाखऱ्या. दहीगावचा पाखरे. म्हणजे त्या दिवशी पण पाखरेची मुलाखत घेतलेली दादांनी आवर्जून नाव घेतलेलं तुमचं की सर्व माळशिरस भागातली बैल आता सध्या फॉर्ममध्ये चालू आहेत आणि हिंद केसरीच्या मैदानामध्ये गुलाला त्या दिवशी पण चिक्या राहिलेला, पाखऱ्या पण राहिलेला, सचिन पण होता त्या दिवशी गुलाला. 100% तुम्हाला सांगतो तालुक्यातली म्हणजे काय बरं का, आमच्या तालुक्याला एक जुना इतिहास आहे तुम्हाला सांगतो सगळ्यांना. खूप जास्त आपण म्हणतो कोरेगावचा इतिहास, पुसेगावचा इतिहास, तसं आमचं मग पुण्याचा वडकीचा इतिहास, मुंबईचे काय आहे बरं का, कर्जतचा वगैरे, तसं आमच्या माळशिरस हे खूप जुनं आहे बैल क्षेत्रातला. म्हणजे लोकांना खूप नाद आहे आणि बैलांचं माहेर म्हणलं तर चालेल. म्हणजे माळशिरस तालुका आमचा आणि त्यात आमच्या हिंद केसरीला बैल राहणं म्हणजे ते खूप आम्हाला अभिमानास्पद वाटते. पाखऱ्याचा पैरा त्या दिवशी झालेला का कोरेगावच्या मैदानामध्ये? मला काय बैल द्यायचा होता तर एक्झॅक्ट आमच्या डोक्यात आलं की 2 दिवसापूर्वी की बैल आपण म्हणलं पळवू म्हणलं. बरं. दादा आता सध्या बघताय की तुम्ही उन्हाचं प्रमाण टेम्परेचर भरपूर आहे. जवळपास नाही म्हटलं तर 40 ते 45 डिग्री सेल्सिअस आता टेम्परेचर आहे. कशा पद्धतीने चिक्याची काळजी घेत आहे? म्हणजे आता सध्या कारण बैलाला पाण्याचं प्रमाण कमी करतच नाही बरं का. टेम्परेचर जास्त आहे. हवेच्या दाबामुळं पोटामध्ये थोडासा वायू तयार होतोय. जी बैल दगवली गेली त्याच्यामुळे ते घरी गेले की बाबा ड्रायव्हर ट्रेनिंग चांगला, संध्याकाळी त्याला दूध वगैरे मी देत नाहीये, थोडंसं कमीच खायला ठेवतोय. दुसऱ्या दिवशीपासून तुझं रोटेशन चालू करतोय आम्ही. आणि शक्यतो आम्हाला माहिती आहे बरं का, ड्रायव्हरकडे जुनी बैल टॉपची पळाले, त्यांना माहिती आहे बाबा ह्या टेम्परेचरमध्ये काय करणं गरजेचं आहे. त्याचा फायदा मला खूप मोठा झाला आणि चिक्यालाही झाला आम्हाला. तुमचे बिझनेस पण तुम्ही पाहत असता ज्यावेळेस शर्यतीला येतं बैलगाडी क्षेत्रामध्ये, ज्यावेळेस मैदानात येतं त्यावेळेस काय अनुभव तुम्हाला आतापर्यंत आलेत? कारण गुलाला तर काय मजा आहे परंतु काय समाधान एक मिळते? समाधान माणसाला आयुष्यामध्ये समाधान हवं. 100% तुम्हाला सांगायचं हे क्षेत्रामध्ये आपण समाधान खूप मोठं आहे. मी बैल आनंदासाठी घेतला होता आणि बैलाने मला खूप मोठा आनंद दिला आणि मी एक आनंद घेण्यासाठी येतो. या क्षेत्रात मला भारी वाटतं. कधी डोक्यात माझ्या हे असतं वादविवाद झालं तर मी एक फोन मागच घेतो. सगळ्याला माहिती आहे बरं का, आपण व्यावसायिक लोक आहे 100%. आणि ह्यांनी बैलाने मला खूप मोठा आनंद दिला आहे. माझं नाव पूर्ण भारतभर केलं या बैलांनी. मी चिक्याचा ऋण आहे, ड्रायव्हरचा ऋण आहे तुम्हाला सांगतो. खूप मला आज म्हणजे असं वाटतं बरं का की आपल्याकडं जरी काय असलं व्यावसायिक तरी ह्या बैलाने जे नाव केलं हे कुणीच मला करू शकत नाही. बरोबर. असे काय अनुभव आलेत का की कुठे बाहेर गेला बाबा समजा इतिहासामध्ये जसा बैल मी घेतलाय असा चिक्या बाहेर गेलेला नाही. एकदाच फक्त आजारी होता बैल, पुसेगावच्या मैदानात थोडासा बैला जात असतो उतरला, पण तो त्याला ताप जास्त होता बैला. तुम्ही बाहेर गेला आणि तुम्हाला असं भेटले की बाबा हा शुअरली काय बरं का, मुंबईला माझं काम चालू आहे. अच्छा. हॉटेलवाली वगैरे 100% गाडी बघितली ना म्हणणार आले चिक्याचं. ज्यावेळेस बघतात लोक आले चिक्याचा मालक आहे का, काय काय लोक हॉटेलची बिलं सुद्धा घेत नाहीत. मला ती खूप वेगळं वाटतं मला सांगतो.
कारण की आपल्या मनात काय आहे की बैलांनी आपली किंमत लय मोठी केली. बरं लोक आज आपल्याकडे येतात कुठं काढतात एकापेक्षा चिक्यामुळं तेवढ्या गोष्टी घडतात. त्यामुळे मला एक म्हणायचं आहे बरं का, चिक्याने माझं नाव 100% केलं आणि जो आहे नंदीला मी आज साधारणपणे आज ही किंमत लावली हे बैलांनी ऑलरेडी कधीच फिरून टाकली. आणि चिक्याचं आणि अटील ड्रायव्हरचं जेवढं मी म्हणाल तेवढं कौतुक कमीच आहे. तुमची टीम मेंबर भरपूर आहेत, पण जरा थोडीशी तुमच्या मार्फत ओळख होऊन जाऊ दे, म्हणजे काय कसं काय कोण कोण आहेत आता इथं सध्या कोण? आमचे उल्हास साळुंके माझे मेहुणे. अच्छा. हे आमचा आबा बरं का, तुम्हाला सांगतो हा बैलाला कंटिन्यू राहतो. काय आणि संदीप आमचा जे आहे बरं का, अच्छा. हा संदीप पहिल्यासाठी कंटिन्यू असतो. आणि हे अटील ड्रायव्हरचा मला वाटतंय मेहुण्यांचा मुलगा आहे. बर. काय नाव होतं म्हणला? शुभम दायगुडे आमचा. पण ही मुलगा जे ना बरं का खूप, आणि हे आमचा भाव आहे इकडे पप्पू जगताप, माझे मेहुणे अक्षय मस्कर आणि आमचे सुप्रसिद्ध ड्रायव्हर आमचे हो बरं का, त्यांना तर सगळेजण ओळखतील बरं का. ही जी टीम आहे की ह्या टीमनं बैलाला घडवले. ही लोक सकाळी 5 वाजता येतात. बरं. आणि बैलासाठी एवढे कष्ट घेतात की सकाळचं येणं, बैलांना धुणं, तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी करणं हे ह्या टीमनं पहिल्यापासून केलेलं आहे. आणि बैल कुठल्या लेवलला पळवायचा, कसा पळवायचा ही त्यांना पूर्ण माहिती आहे. मला काय ना, मी येईल बघेल, पण सगळं त्यांच्याकडे टीम आहे मॅनेजमेंट सगळं. दादाकडे तू दादा म्हणाले जसं सकाळी वगैरे तुम्ही ट्रेनिंग वगैरे असते, कशा पद्धतीने असते म्हणजे ट्रेनिंग? मोनो ड्रायव्हर असतो. नाव सांग प्रेक्षकांना तू. मोनो ड्रायव्हर असतो. बरं. अटील ड्रायव्हरपासून आम्ही 3 किलोमीटर राहतो. अच्छा. आपलं ड्रायव्हर प्रसिद्ध आहे, आपल्याला येतात बरं. म्हणून करतात बाबा चला आज मैदानावर जायचं आहे. शेटचं बैल असल्यामुळे आम्ही काय मैदानावर जातोच. बरं. चिक्याचं काय असल्यामुळे आम्ही तर जातो, दुसऱ्या बैलासाठी नाही, पण चिक्यासाठी तर आम्ही कंटिन्यू जातोयच. विषय नाही काय. किती जीव आहे चिक्यावर? हा, किती जीव आहे चिक्यावर? चिक्या भरपूर जीव आहे. चिक्यामुळे मी घरी होतो, घरी आम्ही आलो गाडीतनी परत. बरोबर. आम्ही मागणी आलो, आम्हाला गाडी नाही, सकाळी झालं नाही ना, अच्छा. मागणी गाडीवर आम्ही आलो. हा. असं झालं. आणि एक शेठजीने पण विश्वास दाखवलाय नाही, तुमच्या शेडीचं संपूर्ण प्रेम आहे टीमवर. आपल्यावर, हा. प्रत्येकाचं प्रेम आहे ड्रायव्हर आहे, आणि चिक्यावर आपलं प्रेमच आहे, त्यामुळे आपण आलो. बरं. चिकेची काय एक गोष्ट आवडती का तो वेगळं पण त्याचं ठरतं ते मैदानामध्ये इतर? चिक्याचं काय आहे, चिक्याचा पळ वेगळा आहे. शेवटी सणात निकाल घेतून चिक्या कसा आहे, सुंदर बैल आहे, प्रत्येकाचं डोळ्याचं पारणं फिरतो, त्यामुळे बैल 1 नंबर आहे. आणि बैलाचा कसा जीव आहे आपल्यावर, त्यामुळे आहे. शेठजींकडे तुम्ही शेठजी आता तर सध्या तर गुलाल घेतोय कायम, तुम्ही म्हटलं तसं सलग 9 मैदानात गुलाल. पायऱ्याला पण भरपूर कॉल येत असणार समोरून, पण 100% आता कशा पायऱ्याचं. पद्धतीनं मॅनेज मी आता बरं का 6-7 मैदानात नवीन बैलांची निवड केलेली आहे. अच्छा. पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये एकच खाट पडलो, चिकी हा मोठ्या बैलात पळतोय बरं. आणि मोठ्या बैलात नंबर करतोय. हं. पण मी आता साधारणपणे 8 ते 9 मैदानं बरं का, सगळ्या विविध वेगळ्या प्रकारात बैल पळाला माझा आणि सगळ्या बैलाला घेऊन फायनल राहिला. त्याच्यात मला खूप आनंद वाटला बरं का. मला शेवटी आता आम्ही तर बाकासूर, लग्न असून द्या, घोडसराजी असून द्या, सरजा संकट फलटणच्या ही पळतोच, त्यात नंबर होतात. पण बैलांनी न्यू टीम घेऊन जे आज बऱ्यापैकी जो बैल पळाला आमचा, त्याबद्दल चिक्याचं खूप मोठा अभिनंदन. म्हणजे सर्वच बैलांसोबत त्याच स्पीडनं पळू शकतो ते चिकन दाखवून दिले म्हणावं. 100%. कारण काय होतं बरं का, मोठ्यात पळणं चिक्यात पळतोच, हां. पण कमी पळणाऱ्या बैलात बरं का ती बैल कमी पळत नसतात, फक्त त्यांना पहिरे होत नाही. तुम्हाला लक्षात माझ्या आलं बरं का ते. आता लोक म्हणत होते बरं का की बैलाला बैल लागतो, तर ह्यात लक्षात जाणवलं मला की त्यांना ज्यावेळेस मोठ्या पळणार, मोठा म्हणजे कुठला बैल पळणारा, मोठ्याचा बैल नाही तो बरं. चांगला पळणारा बैल जेव्हा त्यांच्या जोट्यात येतो ना, त्यावेळेस त्याचे नंबर होतात. बरं. हे मला पाठीमागच्या मैदानाला जाणवलं गेलं बरं का. कारण ह्यांनाच काय होतं, थोडं त्यांच्यापेक्षा कमी स्पीडचा आला मग ते मॅच होत नाही, त्यात त्यांच्या गाड्या मार खातात. बरं. शुभेच्छा तुम्हाला, आणि असंच चिक्या कायम गुलालच राहू. एक वैयक्तिक इच्छा सांगा की या नंदीसोबत पळायचे मला, असं सांगा. आता सध्याला चिक्यानंतर मरावर का महाराष्ट्रामध्ये सर्व नंदीसोबत सगळ्या संकट पळाला. जी मला पहिल्यातल्या नंदीत पळाला, मागच्यात. आता एक मनात एक आहे बरं का, एक 2-3 मी शब्द दिलते बरं का, म्हणजे जे आजपर्यंत 5-7 महिन्यात पूर्ण केले मी, अजून 1-2 शब्द पूर्ण झाले ना, मग काय ना काय राहतं बरं का. त्यांना गुलाल झाला, त्यांचं आमच्या बैलाला प्रेम आहे, त्याप्रमाणे 1-2-3 नंदी आहेत. सांगतो का पळल्यानंतर ते गोष्टी कळतात त्या बरं का. पण ते टॉपचे नंदीचा विषय नाही आहे, पण ते टॉपचा पळतात, पण त्यांच्या पैऱ्यामुळे ते नंदी मागायत. मी त्यांना बैल देतोय आता 1-2-3 मैदानामध्ये. बरं. म्हणजे ते कळलंच आम्हाला नियोजन कोण आहे ते 100%. लवकरच. आणि सर्व प्रेक्षकांच्या अशाच तुम्ही या इच्छा पूर्ण करत राहाल. एक सर्वच नंदींसोबत पळतोय आत्ता दिसतोय, आणि त्याच स्पीडनं धावतोय, हेच महत्त्वाचं आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद.